आणि आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण पाहूयात ज्या मुंब्रा स्टेशनवरती आज लोकलमधनं प्रवासी पडून त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आत्तापर्यंत. काही प्रवासी जखमी झालेत, त्यांना कळवा रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले. पण आता रेल्वेचे अधिकारी, आपण असं म्हणूयात की लोकांचे जीव जावे लागले तेव्हा रेल्वेचे अधिकारी त्या ठिकाणी आता नेमका हा अपघात कसा घडला, ज्यावेळेस 2 म्हणजे येणारी एक मेल पास होते, जाणारी एक लोकल पास होते, तेव्हा नेमकं काय घडलं, किती अंतर यामध्ये आहे, याबद्दलची सगळी मोजदाद करताना दिसत आहेत. बिनधास्त बोलामध्ये आज मुंबईकर काय म्हणतायत, राज्यातली जनता काय म्हणते या सगळ्या दुर्घटनेबद्दल जाणून घेतोय. उरणमधनं स्वप्नील माळी आपल्या बरोबर आहेत. स्वप्नीलजी बोला, कोण आहे जबाबदार आजच्या या अपघाताला? आजचा जो अपघात झालेला आहे त्याला निव्वळ कारण आहे रेल्वे प्रशासन. एकतर ते आता मेजरमेंट घेतात त्या रेल्वे ट्रॅकचं, त्यांचं टेक्निकली अनालिसिस अगोदर त्यांनी केलेलं नाहीये. तुम्ही सकाळी 9 वाजता पाहिलं, संध्याकाळी 5 वाजता पाहिलं तर हा परिस्थिती मुंब्रा स्टेशनच्या व्यतिरिक्त तुम्ही कुर्ला स्टेशन आणि वडाळ्याला पण बघा. नोकरदार जे जाणारे असतात ते 9 ते 6:30च्या दरम्यान भरपूर असतात, सायंकाळी 5 ते 7:30 8 वाजेपर्यंत भरपूर असतात. हीच परिस्थिती तुम्ही बांद्रा स्टेशनला राहिलात तरी पण बोरिवली साईडला जाणाऱ्या भरपूर प्रवासी असतात. आमचं रेल्वे मिनिस्ट्रीनी, प्रशासनाने ट्रेनच्या फेऱ्या नाही वाढवल्या. एवढं प्रवाशांची संख्या वाढ असताना त्याच्यामध्ये याच्यावर नियंत्रण करण्यासाठी काहीच नियोजन केलेलं नाहीये. आणि हे आता जे ऑटोमॅटिक दरवाजे लावून याचा प्रश्न सुटणार नाहीये. अक्षरशः लोकांची कोंडी होते त्याच्या आतमध्ये, ज्या दैनंदिनच्या हरभरवर जाणार असतात. कुर्ल्याला तुम्ही आताही साहेब कव्हरेज घेतलंत ना तर 7-7:30ला तुम्हाला दिसेल अक्षरशः चढताना वांदे होतात, उतरताना प्रॉब्लेम येतो. नाही बरोबर आहे. प्रवासी संख्या आणि ट्रेन वाढवायला हव्यात. जी जीवघेणा प्रवास आहे. एवढ्या सगळ्या गर्दीतनं सकाळी प्रवास करणं फार कठीण आहे. हा अनुभव मी सुद्धा वैयक्तिक घेतलेला आहे. पुढला फोन आपण घेऊयात. डोंबिवलीतनं सचिन सोनार आपल्या बरोबर आहे. सचिनजी बोला. हा नमस्कार. आता आपल्या मुंबईची परिस्थिती कशी झाली आहे, 5 किलोच्या पिशवीमध्ये 15-20 किलोचा माल भरल्यावर त्या पिशवीची काय परिस्थिती होईल अशी झालेली आहे. कोण कुठून येतंय, कोण कसं येतंय, काही करणार कशाला ठाण पत्ता नाहीये. आणि हे जे सरकते जिने ऑटोमॅटिक दरवाजे बसवलेत ना, तर प्रत्येक गाड्या 20-20, 25-25 मिनिटं लेट होतील का, तर ते दरवाजातून जोपर्यंत मध्ये घुसत नाही तोपर्यंत दरवाजेच बंद होणार नाहीये. आणि प्रत्येकाला पुढे जायची गर्दी असते. बरोबर. आणि मध्ये घुसल्यानंतर जीव उद्मरून मरतील इतकी घाणेरडी परिस्थिती आहे मुंबईत आता येणाऱ्या सगळ्या लोंढ्यांमुळे. त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही असं आपल्याला वाटतं. चला पुढला फोन घेऊया. डोंबिवलीवरनं आणखीन एक प्रवासी आपल्यासोबत आहेत. रमण देशमुख आपल्या बरोबर. रमणजी बोला. हॅलो. कल्याण, डोंबिवली, कल्याण, डोंबिवली, ठाणे, कुर्ला ही अतिशय गर्दीची स्थान आहेत आणि ते त्याचं मृत्यूचे स्थान आहे. कारण काय, भरपूर वस्ती वाढत आहे. आमदार, खासदार, मुख्यमंत्री सगळं डोंबिवलीत राहतात, पण नियोजन शून्य कारभार आहे, निष्क्रिय कारभार आहे. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ह्याच्यावर काय ते उपाय करण्यात यावे. कारण कोणाच्या हातात काही राहिलं नाही, सरकार निष्क्रिय झालेलं आहे. आमदार खासदारांचे काही नियंत्रण राहिलं नाही, वस्ती वाढते आहे आणि त्याचं मॅनिप्युलेशन, नियंत्रण वगैरे काही नाही. आणि सर्वस्वी रेल्वे खातं याच्यात जबाबदार आहे. निष्क्रिय सरकार आहे, त्याच्यामुळे या गोष्टी होणार नाही. आणि मृत्यू सावध झालं तर स्वयंचलित दरवाजे वाटावे आणि लाखो रुपये मिळतात त्या उत्पन्नासाठी. डोंबिवलीकरांचे सहकार्य म्हणजे त्यांना जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. काय हे सरकार निष्क्रिय आहे, काही जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. मी सदा निषेध व्यक्त करतोय. बरं रोष व्यक्त केलाय. रोशनी पाटेकर आपल्या बरोबर आहेत काळा चौकीवरनं. रोशनीजी बोला. मी काळा चौकीवरून रोशनी पाटेकर बोलते. ही जी आजची दुर्घटना झालेली आहे मुंब्रा येथे, ह्याला संपूर्णपणे रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. कारण की ह्यांच्या वेळा, ह्या लोकांना माहिती आहे इथून जाणारी ट्रेन आणि इथून येणारी ट्रेन. बरोबर. मग ह्या वेळेचं पूर्ण एक हे असतो जो टाइम, म्हणजे त्यांच्या ज्या वेळा असतात त्या त्यांनी ठरवून तशा ट्रेन त्या सोडल्या असायला हव्यात. म्हणजे हे संपूर्णपणे रेल्वे प्रशासन जबाबदार आहे यासाठी. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्याबरोबर प्रशांत आहेत पुढे. प्रशांतजी बोला. प्रशांतजी बोला, काय म्हणणं आहे, आजच्या या सगळ्या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे? प्रशांतजी पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट आपलं म्हणणं मांडा. प्रवासी आपली वेगवेगळी मतं व्यक्त करतात. या सगळ्या याच्यातनं सूचना देखील समोर येताना दिसतात. एक
सेंट्रल रेल्वे असो, वेस्टर्न रेल्वे असो, हार्बर असो, ट्रान्स हार्बर असो, यावरती लोकल या वेळेवरती असल्याच पाहिजे. ज्या वेळेला प्रवासी प्लॅटफॉर्मवरती त्या लोकलची त्या वेळेच्या लोकलची येऊन वाट बघत असतात, ती लोकल जर वेळेवर पोहोचली नाही तर अर्थात प्लॅटफॉर्मवरची गर्दी वाढत जाते आणि ती गर्दी उशिरा येणाऱ्या लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करते आणि अर्थात आपण बघतो लोक दरवाज्यात लटकून प्रवास करतात. आपल्याबरोबर पुढले आपले प्रेक्षक आहेत सिद्धार्थ यशराज कोल्हापूरवरनं. सिद्धार्थजी बोला. नमस्कार सर, मी कोल्हापूरमधून बोलतोय. आता जो इन्सिडेंट घडलेला आहे सर, तो अत्यंत दुःखदायक आहे आणि ह्या घटनेला संपूर्ण शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन व्यवस्था असेल आणि त्याचबरोबर नागरिक सुद्धा जबाबदार आहेत. कारण मला असं वाटतं की उद्योगांचं जे केंद्रीकरण केलं जातंय हे केंद्रीकरण कुठल्याही ठराविक शहरापुरतं न करता संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलं तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि ही ज्या अशा घटना घडतात किंवा ही जी गर्दी एखाद्या शहरामध्ये होते ही गर्दी होणार नाही सर, असं मला वाटतंय. महत्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे. पुढला फोन आहे सांताक्रूजवरनं सचिन राऊत आपल्या बरोबर. सचिन भाऊ बोला, काय म्हणणं आपलं? म्हणणं आहे की हे रेल्वे प्रशासनचं हे आहे त्याला कारणीभूत आहे. पहिली गोष्ट म्हणजे कारण सगळीकडे अतिक्रमण पण झालेलं आहे. आता बघा बांद्रा ईस्टला पटरीपर्यंत त्यांनी घरं बांधलेली आहेत आणि त्याला जबाबदार कोण? बर पण आज जो अपघात घडला, मुद्द्यावर येऊयात, आज जो अपघात घडला हा याला जबाबदार कोण? याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला? नाही, काय माहितीये, काही अशा घटना झाल्यानंतर आपण ते दाखवतो किंवा तो आपण विषय करतो. पण मागच्या वेळेला सुद्धा बसचं झालं होतं कुर्ल्याला, तेव्हा सुद्धा तेच झालं होतं. आता तिथे कुर्ल्याला बस फिरवायला जागा मिळत नाही, एवढा रिक्षा असतात तिकडे. बरं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत शिरणारी गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्यालाच बसायला जागा मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कल्याणवरनं संतोष चव्हाण आपल्या बरोबर आहे. संतोष भाऊ बोला. हा, मी संतोष चव्हाण बोलतोय कल्याणवरनं. बोला भाऊ. तर आजची जी घटना घडली आहे रेल्वेची ती फार दुर्घटना आहे. हा, आणि रेल्वे प्रशासन बोलते की ते दरवाजा करणार आहे, त्याचा याला ऑटोमॅटिक दरवाजा. त्यांनी तर ते प्रवाशांचं काही प्रश्न सुटणार नाही. बरं, कारण गर्दी तर वाढतच जाणार आहे आणि जोपर्यंत दरवाजा बंद होणार नाही तोपर्यंत पुढे ट्रेन जाऊ शकत नाही. बरोबर संतोष भाऊ. साहजिकच म्हणजे रेल्वे लेट होणार. बरं हा काही तोडगा नाही त्याला त्याच्यावरती. म्हणजे लोकलच्या फेऱ्या वाढवायला हव्यात, लोकल वेळेवर यायला हवी, असे अनेक विषय अनेक सूचना समोर येताना दिसत आहेत. ऑटोमॅटिक दरवाजाने देखील फरक पडणार नाही असं संतोष चव्हाण यांचं म्हणणं आहे. नाशिकवरनं सचिन शिरसाट आपल्या बरोबर आहेत. सचिनजी बोला, काय म्हणणं आहे आपलं? हा सर, मी नाशिकवरून बोलतोय. मी ऍक्च्युली महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि माझे नातेवाईक मुंबईला असतात, अंधेरीला. तर मी माझ्या परिवारासोबत चर्चगेट वरून अंधेरी गेलो, म्हणजे जायचं होतं मला. तर ते लोकलमध्ये एवढी प्रचंड गर्दी होती सर की नंबर वगैरे ते पाहून मी आतमध्ये गेलो नाही, ट्रेनमध्ये गेलोच नाही. ऍक्च्युली याला जबाबदार जो बाहेरचा लोंढा आहे, म्हणजे मी कुठल्या राजकीय पक्षाची बाजू घेत नाही, परंतु राजसाहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे की बाहेरचा जो लोंढा आहे, इतर परप्रांतीय लोकांचा जो अतिरेक मुंबईमध्ये शिरकाव झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर जे आहोत आम्हाला त्रास होतो सर. गर्दी आवरायला हवी असं आपलं म्हणणं आहे. कल्याणवरनं शैलेश मोहिले आपल्या बरोबर. शैलेशजी बोला. हा, नमस्कार. मी शैलेश मोहिले मुंबईहून बोलतोय, कळव्याहून बोलतोय. आता दोन गोष्टी मला यात जाणवत आहेत. पहिली गोष्ट तर आता जे मॅपिंग चालू आहे, हे मॅपिंग करायची गरजच नाही, कारण हा जुना ट्रॅक आहे ज्याच्यावरनं पूर्वी स्लो ट्रेन जायच्या आणि त्यावेळी दोन्हीकडे प्रवासी प्रचंड गर्दी असायची, परंतु हा प्रकार कधी घडलेला नव्हता. कारण नसताना लटकणं, कसाऱ्या बाजूला जाणारी जी गाडी होती जी रिकामी होती तिथनं कारण नसताना लटकणं हा एक पहिला भाग आहे. दुसरं, थ्रू ट्रेन जे आहेत ज्याच्याकडे आतापर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाहीये, थ्रू ट्रेन्स जे येतात त्या थ्रू ट्रेन्सचं टायमिंग आणि लोकलचं टायमिंग हे कुठेही मॅच केलं जात नाही व्यवस्थित आणि त्यामुळे गाड्यांना विलंब प्रचंड होतो आणि या गाड्यांचा विलंब झाल्यामुळे साहजिकच गर्दी वाढते. बरोबर. आज पूर्वी जे मुंबईत राहणारे होते गिरणगावात, तो माणूस आज कारण म्हणजे तो कालांतराने आता हळूहळू तुम्ही जर पाहिलं तर ठाण्याच्या पलीकडे जायला लागलाय आणि त्यामुळे प्रचंड वस्ती ही टिटवाळा, बदलापूर या भागामध्ये व्हायला लागलाय आणि त्यामुळे मोठा लोंढा तिकडनं येतो. बिलकुल आपला मुद्दा लक्षात आला. नाशिकवरून लक्ष्मण देसाई आपल्या बरोबर आहेत, पुढले आपले प्रेक्षक. लक्ष्मणजी बोला.
लक्ष्मणजी, बरं, वेगवेगळ्या सूचना या सगळ्या घटनेनंतर समोर येताना दिसत आहेत आणि याबद्दल आपण अधिक बोलणार आहोत, पण इथे वेळ झाली का ब्रेकची.